नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा अर्थातच नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवरती करतोय. नोटाबंदी झाल्यानंतरच्या काळामध्ये जशी एकूणच गोंधळाची परिस्थिती आहे, सामान्य माणूस पैसे मिळवण्याच्या गडबडीमध्ये आहे आणि नुसतं गडबडीमध्ये नाही तर अनिश्चिततेच्या मुळे संकटात सुद्धा आहे एक प्रकारे. आणि असं असताना राजकीय वातावरण सुद्धा कमालीचं बदलताना दिसतंय. राजकीय पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. काँग्रेसनं बोलवलेल्या मीटिंगमध्ये सर्व विरोधी पक्ष जवळजवळ त्यांच्यासोबत आलेले आहेत. हे सगळं पाहता नोटाबंदीच्या निर्णयामुळे राजकीय समीकरण बदलत आहेत का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण उपस्थित करतोय. नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवरती मोदींना पवार चालतात तर शिवसेनेला ममता का नको, हे शिवसेनेचं आणि बदलतं धोरण आहे का, बदलत्या शिवसेनेचं हे धोरण आहे का, हे सुद्धा आपण चर्चेला घेणार आहोत. आणि नोटाबंदीमुळे राजकीय पक्षांचं आर्थिक कंबरडं मोडलंय का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्ताने आपण विचारतोय. अर्थात आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत भाई जगताप आहेत, काँग्रेसचे आमदार. आपल्यासोबत केशव उपाध्याय आहेत, भाजपचे प्रवक्ते. आपल्यासोबत अंकुश काकडे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. आणि अरविंद सावंत आपल्यासोबत आहेत, शिवसेनेचे खासदार. या सगळ्या मान्यवरांचं स्वागत या चर्चेमध्ये. आणि अर्थात खरं तर पहिला प्रश्न अरविंद सावंत आपल्याला विचारायचा आहे. त्याचं कारण हेच आहे की मोदींना पवार चालतात तर शिवसेनेला ममता का नको, या वाक्याचा अर्थ कसा काढायचा? अरविंद सावंत यांच्यापर्यंत आवाज जात नाहीये. अर्थात हाच प्रश्न खरं तर भाई तुम्हाला विचारतो. त्याचं कारण खरं तुमचा या सगळ्याशी संबंध नसला तरी राजकीय वातावरण बदलते. एकूण काँग्रेसनं दिल्लीमध्ये बोलवलेल्या बैठकीमध्ये सुद्धा चक्क ममता आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आलेले आपल्याला दिसलेले आहेत. काय घडते? असं आहे की मंदार, आपण ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. कोणताही निर्णय देशाच्या सरकारने घेतलेला, हा निर्णय जर देशातल्या जनतेच्या दृष्टीने कुठेतरी त्रासदायक असेल किंवा त्याला जी अपेक्षा आहे किंवा अपेक्षित असलेलं त्याला कम्फर्ट जर मिळत नसेल आणि दिवसेंदिवस त्याच्या बाबतीमध्ये सुधारणा होण्यापेक्षा ते बिघडतच जास्त चाललंय, अशी परिस्थिती आज जी काय देशभर आपण पाहतो सर्वसामान्यांची, ही परिस्थिती काही विशिष्ट घटकाची आहे नव्हे. आज जर देशभरामध्ये आपण एटीएमच्या बाहेरच्या लाईन बघा किंवा बँकेच्या बाहेरच्या लाईन बघा, ह्याच्यामध्ये अगदी सुटबुटवाले कोण नाही आहेत. याच्यामध्ये सर्वसामान्य आहे. त्याच्यामध्ये शेतकरी आहेत, गावच्या जिल्हा बँकांच्या बाहेर शेतकरी आहेत, सर्वसामान्य आहे, हातावर पोट ज्यांचं जिल्हा बँकांची सुद्धा आता परवड सुरू झाली. हो, त्या सगळ्यांची. त्यांनी कंप्लेंटच केली याच्याकडे. आरबीआय कडे त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही एक्स्ट्रा कोटा द्या वगैरे वगैरे. त्यांच्या मागण्या 2 दिवसापूर्वी वेगळ्या होत्या, आता परत आहेत. आणि म्हणून हा सगळा जो सर्वसामान्यांचा जो आवाज आहे तो जर देशाच्या सरकारपर्यंत, विशेषतः पंतप्रधानांना जर तो ऐकू येत नसेल आणि पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय हाच जणू काय एक रामबाण उपाय आहे, असा जो काय एक प्रचार जो काय चाललेला आहे, तो उपाय असू सुद्धा शकेल. कारण याच्यापूर्वी सुद्धा असे निर्णय झालेले आहेत आणि त्याच्यात आपण निघून गेलेलो आहेत. पण हे निर्णय ज्या वेळेला झाले, अगदी 1978ला जो जनता दलाने त्यावेळेला, जनता पार्टी, नॉट जनता दल, जनता पार्टी जे कडबोळ तयार झालं होतं, त्यांनीच सुद्धा तो हा निर्णय घेतला होता. परंतु लोकांची अशी परवड झाली नाही त्यावेळेला. या वेळेला जे काय परिस्थिती आपण पाहतोय, भाजीवाला म्हणतोय की मला 500 रुपये नकोत किंवा आणखीन काय, जे काय, मी एक साधं उदाहरण दिलं. आणि हा आवाज जर देशाच्या सरकारला ऐकायला येत नसेल किंवा देशाच्या पंतप्रधानांना, मंत्रिमंडळाला ऐकायला येत नसेल, तर त्याच्या विरोधामध्ये जर सगळे पक्ष एकत्र झाले तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. कारण असाच प्रकार कदाचित 1978ला आपण सगळ्यांनी याच्या अनेक वेळा चर्चा केलेल्या आहेत. अशाच प्रकारे सगळे पक्ष एकत्र झाले आणि मग त्याच्यातनं पुढचं काय झालं ते आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहेच. तो आजचा विषय नसल्यामुळे मी बोलत नाही. परंतु मला असं वाटतं की एखादा निर्णय देशाच्या सरकारने घेतलेला, देशाच्या पंतप्रधानांनी घेतलेला, देशाच्या हितासाठी घेतलेला, सर्वसामान्याच्या हितासाठी घेतलेला, तर त्याचं हित किती साध्य झालंय हे आपल्याला पाहायला पाहिजे. मला असं कुठेही जाणवलं नाही किंवा तुम्हीही दाखवलं, मी जास्त पाहिलेलं नाही ते,
मी माझ्या मुलीच्या कॉन्व्होकेशनसाठी तिचं पदवीदान समारंभासाठी मी परदेशात होतो, 2 दिवसापूर्वी आलोय. कदाचित माझी माहिती पूर्ण अपडेट नसेल कदाचित, परंतु ज्या उद्दिष्टाने हा एक मोठा निर्णय झाला की ज्याच्यामध्ये काळा पैसा आणि काळा पैशावाल्यांना जो त्रास किंवा अशा प्रकारे, तर त्याच्यातला त्रासात कोण दिसतंय असं कुठेही किंवा एखादी स्पेशल स्टोरी मी तर मला तरी पाहायला नाही मिळाली. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा. पण याचा त्रास जो आहे, याचा जो त्रास आहे, नाही असेल आणि हा काय एका दिवसाचा त्रास असू शकत नाही, मी मान्य करतो, कारण ह्याला कालावधी लागेल अगदी. पण ज्या उद्दिष्टाने हे केलं गेलं त्याचा परिणाम किंवा दुष्परिणाम हा सर्वसामान्यावर होऊ नये. आज जे काय पाहायला मिळतंय गेल्या 10-12 दिवसापासून, त्याचा परिणाम हा सर्वसामान्यावर होतोय, हे लक्षात घ्या तुम्ही. बाकीचा त्यांच्यावर जेव्हा होईल तेव्हा होईल आणि तो व्हावा असा अभिप्रेत आहे आणि तो व्हावाच. एक जो मुद्दा आहे, तुम्ही जो म्हणताय त्याबरोबर अरविंद सावंत, तुम्हाला हा प्रश्न थेट आहे अशासाठी की तुम्ही सत्तेमध्ये एकीकडे भाजपशी सोबत आहात आणि दुसरीकडे आता ह्या निर्णयाच्या बाबतीमध्ये मात्र तुम्ही पूर्णपणे विरोधी गेलाय असं चित्र दिसतंय. तुम्ही म्हणताय की जर भाजपला पवार चालतात तर आम्हाला ममता का नको. काय याच्या मागे काय तुम्हाला म्हणायचंय? मंदारजी, पहिली गोष्ट, आम्ही या निर्णयाच्या विरोधात गेले हे वाक्य बरोबर नाही, हे विधान बरोबर नाही. आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं. स्वागत करून ते पुढे असं म्हणाले की हे काळा पैशानंतर पर्याय घालणं आवश्यक होतं, परंतु त्याची जी कार्यपद्धती पुढची जी आलेली आहे, त्याची जी अंमलबजावणी ज्या पद्धतीने होत आहे, त्यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातोय आणि तो सर्वसामान्य माणसाची ओरड, त्याच्या वेदना, त्याचा हुंकार शिवसेनेनं पुकारला आणि तो माननीय पंतप्रधानांपर्यंत गेलेला आहे. देशभर आता सगळ्यांनी स्वीकारलेला आहे आणि त्याला धरून की बाबा सातत्याने, जसं आता भाई पण म्हणाले की भाजीवाली 500 रुपयाची नोट घेत नाहीये, सर्वसामान्य माणसाच्या चलनामध्ये गरीबात आता 500 रुपयाची नोट आहे. 1978चा दाखला जेव्हा दिला जातो तेव्हा मी माझं व्यक्तिगत उदाहरण सांगू शकतो. मी नोकरी करत होतो, आमचा पगार नव्हता 1000 रुपये, कारखान्याचा पगार नव्हता 1000ची नोट कुणी पाहिली, त्यामुळे ती काही ठराविक जी मंडळी होती त्यांच्यापुरता तो मर्यादित होता, आमचा काही संबंध येतो. आता इथे उलट झालंय, आता सर्वसामान्य माणूस भरडला जातोय. त्याचे तुम्ही मॅन अवर्स, त्याचे मॅनडेट किती वाया घालवताय. जी राष्ट्रीय वेस्ट आहे, राष्ट्रीय संपत्तीचा आणि राष्ट्रीय काय वेळेचा वेस्ट आहे, त्यांना तुम्ही तास. बरं, एवढं करून पुन्हा तुम्ही जर त्याची पूर्वतयारी केली असती परिणाम करत, तर ते झालं नसतं. आज तुम्ही आमचेच पैसे, त्याला आपण पांढरे पैसे म्हणतो, ते काढायला सुद्धा पाबंदी. विवाह लोकांचे पुढे ढकलले गेलेत, कारण काय तर माझे पैसे मी काढू शकत नाही, पैसे काढायला बंदी. पैसे भरताना 4000 रुपये परत देऊ, प्रत्यक्षात 4000 रुपये घेऊन गेलेल्या माणसाला 4000 रुपये मिळतात का त्याच्यात ते 3 प्रकार घडतात. एक तर त्याला 2000च्या नोटा मिळतात, ती नोट घेऊन तो बाजारात गेला तर त्याला सुट्टे कोणी देत नाही. दुसऱ्या बाजूला अनेक जी आपल्याकडे इतकी गाव आहेत, 14,000 गावांमध्ये बँकाच नाही आहेत, ते जिल्हा बँकेत असतात. जिल्हा बँकेला तुम्ही आता बंदी टाकली, त्याचे पैसे तिथे एटीएम नाहीये. मी तुम्हाला नाव घेऊन उदाहरण सांगतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शिरगाव या गावातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये माझ्या मित्राचा भाऊ गेला पैसे काढायला, बदलायला. त्याने 4000 रुपये दिले, त्याला त्याच्या बदल्यात 200 रुपये दिले गेले. आता ही जर प्रकार घडत असतील, लोक, तुम्ही सोशल मीडिया पाहिलं तर काय भयानक प्रतिक्रिया आहे. आणि त्याचा वेंट पहिल्यांदा उद्धवजींनी काढला आणि सांगितलं की सरकारनं याची जरा दखल घ्यावं आणि म्हणून ह्या वेळेचं बंधन जे त्यांनी टाकलंय ते पुढे टाकलं. ऑन द कंट्री असं केलं असतं आपण की आम्ही 500च्या नोटा बंद करतो, या तुम्ही ताबडतोब बँकांमध्ये भरा. मी जर बँकेत 5 लाख भरले सुद्धा मी बरोबर त्या माउस ट्रॅप मध्ये आतमध्ये अडकलो असतो. मग इन्कम टॅक्सला विचारते आणले कुठून. आणि ही राष्ट्रीय, शेवटी हे पैसे छापतं कोण, फेक नोट्सचा विषय नाहीये, अधिकृतपणे छापलेली आहे करन्सी. ही करन्सीची व्हॅल्यू एका दिवसात तुम्ही शून्य करता. त्याच्या छपाईच्या खर्चापासून त्याच्या चलनातील त्याची किंमत एका दिवसात शून्य करणं हे राष्ट्रीय संपत्तीचं सुद्धा अपहरण आहे असं मला वाटतं. तिजोरी झाली ती बँकेच्या, तर तुमचा रिव्हेन्यू वाढला असता, तो रिव्हेन्यू तुम्ही घालवला. आणि हे जे कोणी लबाड लोक आहेत ते काही येत नाही, तो ते जाळून पण झाले, फेकून झाले तर सोडून द्या, पण ती राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान झालं असं माझं ठाम मत आहे. आणि म्हणून या संदर्भात शिवसेनेनं आवाज उठवला, तसाच आवाज ममता बॅनर्जींनी त्यांच्या बेसबंगालमध्ये इतरही पक्ष आता उचलत आहेत. तुम्ही पाहिलं असेल, सर्व देशातील सर्व पक्षांनी याच्यावर जोरदार कडवट टीका केलेली आहे. आणि म्हणून ममता बॅनर्जींनी त्या दिवशी
उद्धवजींना फोन करून सांगितलं की आम्ही अशा अशा प्रकारचा विषय घेऊन राष्ट्रपतींकडे जातोय, शिवसेना सोबत येणार का? मग शिवसेनेनं नेतृत्वाने याचा विचार करून सांगितलं की ठीक आहे, इश्यू पुरता आम्ही या लोकांच्या त्रासापुरतं कोणी आवाज होतो नसेल आम्ही सोबत आहोत त्याचा. हा राजकीय अलायन्सचा विषय नाहीये. आम्ही सत्तेत राहून सुद्धा जेव्हा भूमी अधिग्रहणाचा कायदा आला त्याला काढून विरोध केलाच की. नक्की, म्हणजे एक पक्ष म्हणून, एक राजकीय भूमिका म्हणून आणि खास करून जनतेच्यासाठी तुम्ही म्हणताय की तुमची ही भूमिका थोडीशी फारकत घेणारी आहे, पण निश्चित या सगळ्यामागे जो मुद्दा आहे की जनतेला जो त्रास होतोय त्या मुद्द्याच्या बाबत अंकुश काकडे तुम्हाला हे सगळं मान्य आहे का? खास करून जिल्हा बँका आणि अगदी पतपेढ्यांपर्यंतचा जो निर्णय झालेला आहे ज्याच्यामध्ये खरं तर एक साधारण भीती आहे, ज्या भीतीमध्ये असं म्हटलं जातं की कदाचित अधिकाधिक काळा पैसा त्यामध्ये पुन्हा येईल आणि तो पुन्हा त्याचा गैरवापर केला जाईल. पण एकीकडे जसं अरविंद सावंत म्हणतात की राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान आहे, जर का ती लोक तो पैसा फुकट गेला तर त्याऐवजी तो पैसा आला आणि तो जर अकाउंटेड झाला तर तो पैसा येण्याची गरज आहे. मग अशा वेळेला या सगळ्या जिल्हा बँका आणि याच्यावरती ज्या बंदीचं एक प्रकारे सावट आहे, त्यांना ती परवानगी दिलेली नाहीये 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा घेण्यासाठी, हे सगळं जे वातावरण आहे त्याबद्दल तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? नाही, आमच्या पक्षाने आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांनी मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत केलंय. माझ्या माहितीप्रमाणे देशातील सर्वच पक्षांनी या निर्णयाचं स्वागत केलं. स्वागत करीत असताना या संदर्भामध्ये ज्या सर्वसामान्य नागरिकांना अडचणी येत आहेत त्या बाबतीमध्ये पहिला आवाज उठवला तो मुलायमसिंह यादव आणि मायावती यांनी. आणि तो आवाज उठवणं रास्त होतं, कारण ह्या निर्णयामुळे सरकारने पुढे काय परिणाम होणार आहेत याची कुठलीही काळजी घेतलेली नव्हती. आपण पर्यायी व्यवस्था काही देऊ शकलो नाही आणि त्यामुळे देशातील कानाकोपऱ्यामध्ये हाहाकार उडाला आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळाले. आणि अरविंद सावंत असतील किंवा आता भाई जगताप म्हणाले ते खरे, हे परिणाम कोणाला भोगावे लागलेत? सर्वसामान्य माणसाला, भाजी विक्रेत्याला, हमालाला, नोकर वर्गाला, यांना ज्यांच्याकडे खऱ्या अर्थाने काळा पैसा आहे ते कुठे आपल्याला रांगेमध्ये उभे राहिलेले किंवा त्यांना चक्कर आली आणि बेशुद्ध पडलेत हे आपल्याला कुठं पाहायला मिळालं नाही. म्हणजे ज्यांच्यासाठी तुम्ही हा निर्णय घेतला ते मात्र सही सलामत बाजूला राहिलेत आणि सर्वसामान्य माणूस मात्र त्याच्यामध्ये भरडून गेलेला आहे. दुसरी गोष्ट, आज राष्ट्रीयकृत बँकांमध्येच नोटा बदलून देण्याचं काम गेल्या 5-7 दिवसामध्ये चालू आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा या ग्रामीण भागामध्ये किती आहेत आणि जी खऱ्या अर्थाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे त्या बँकांच्या शाखा खेडोपाडी वाडी वस्तीवरती आहे. त्यांना जर का आपण ही परवानगी दिली असती की तुम्ही सुद्धा या नोटा बदलून देऊ शकता तर कदाचित ग्रामीण भागातील लोकांना त्याचा एक चांगला दिलासा मिळाला असता. आज ग्रामीण भागामध्ये एटीएम कार्डची सुविधा नाही, किंबहुना शहरामध्ये एटीएमची सुविधा आहे पण त्यांचे काय हाल होत आहेत आपण पाहतोय, चॅनलवरती तुम्ही ती दृश्य दाखवतायत. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्याचा, शेतमजुराचा विचार न केलेला बरा. आणि हे करत असताना तुम्ही जिल्हा बँकांना मात्र, ठीक आहे पतसंस्थांच्या बाबतीमध्ये आपण निर्णय नाही घेतला, आम्हाला मान्य आहे, कारण काही पतसंस्था किती विश्वासार्ह आहेत या बाबतीमध्ये मी साशंक आहे. पण जिल्हा मध्यवर्ती बँका की ज्याच्यावरती आरबीआयचं नियंत्रण आहे, राज्याच्या सहकार खात्याचं नियंत्रण आहे, त्या ठिकाणी जर का आपण त्यांना ती सुविधा दिली असती नोटा बदलून देण्याच्या बाबतीमध्ये किंवा नोटा घेण्याच्या, तर त्यांना तो एक फायदा झाला असता. आज एकट्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 2 दिवसामध्ये जमा झालेले कोट्यवधी रुपये आज रिझर्व्ह बँक किंवा स्टेट बँक घेत नाहीयेत. ती मनी तिथे त्या ठिकाणी डेड होऊन पडलेली आहे. म्हणजे अरविंद सावंत म्हणाले ते खरं की राष्ट्रीय संपत्तीचा एक प्रकारे त्या ठिकाणी अपव्यय होतोय, याचा कोणी विचार केलेला नाही. आणि 1978 सालची परिस्थिती आणि त्याच्यानंतर 38 वर्षानंतर झालेली परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आज या ठिकाणी केंद्र सरकारने किंवा आरबीआयने हे करत असताना तुम्ही काय केलं तर 2000च्या नोटा बाहेर काढल्या. 2000ची नोट घेतल्यानंतर आज या क्षणाला काही लोकांकडे 1000ची नोट, 500ची नोट आणि 2000ची नोट याच्यामध्ये काही फरक नाही. कारण ती 2000ची नोट घेऊन त्या ठिकाणी छोटा विक्रेता किंवा एखादा खरेदीदार जाणार कुठे? आणि जर का त्या ठिकाणी 200 रुपयाचा माल घेतला तर तो दुकानदार 1800 रुपये परत देणार कुठे? त्यामुळे 500च्या नोटा जर का अगोदर त्यांनी काढल्या असत्या तर त्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट महत्वाची मंगदार, एक गोष्ट लक्षामध्ये घ्या की याच्यामध्ये बँकांमध्ये कुठेही सुसूत्रता नाही, सिस्टीम लावलेली नाही.
अरविंद सावंत म्हणाले तसं चेक भरणाऱ्याला एकच रांग, ज्येष्ठ नागरिकाला एकच रांग, पैसे काढणाऱ्याला एकच रांग, पैसे विड्रॉल करणाऱ्याला एकच रांग, नोटा बदलून घेण्यासाठी एकच रांग. आणि त्याच्याशिवाय काही बँकांमध्ये तर म्हणतात की त्या फॉर्मवरती कुठेही नोटांचे नंबर टाका असं सांगितलेलं नाही. त्या ठिकाणी सांगतात की तुम्ही त्या ठिकाणी नोटांचे नंबर टाका. म्हणजे तो काही वेळेला अशिक्षित माणूस असतो, त्या ठिकाणी त्याचे नोटांचे नंबर, तेवढे बारीक नंबर ते टाकणं, त्याच्यामध्ये वेळ घालणं, या सगळ्याला केंद्र सरकारचं अर्थ खातं आणि रिझर्व्ह बँक कारणीभूत आहे. हा गोंधळ त्यांच्या पर्यायी व्यवस्था व्यवस्थित न केल्यामुळे झालेला आहे. वास्तविक पाहता सगळ्याच पक्षांनी, काँग्रेसने असेल, राष्ट्रवादीने असेल, शिवसेना असेल, मग सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं. पण त्याच्यानंतरची उभी करायला हवी असणारी पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे देशातील 125 कोटी जनतेचा त्या ठिकाणी अतिशय हाल झालेत. आणि एवढं करून मोदी साहेब मात्र अतिशय भावनाविवश होऊन भाषण सांगतात. आज तर मी पुण्यातल्या एका पेट्रोल पंपावरती नवीन होर्डिंग्स पाहिली, त्याच्यामध्ये मोदींचा फोटो आणि सर्वसामान्य नागरिकांचा, मग गृहिणी असेल, महिला असेल, आणि हा निर्णय किती चांगला आहे वगैरे. म्हणजे तुम्ही हे देशासाठी करता का, प्रसिद्धीसाठी करता का, पक्षासाठी करता, अशा प्रकारचा नक्की तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आपल्याकडे केशव उपाध्याय आहेत, भाजपचे प्रवक्ते. तुम्ही जे प्रश्न उपस्थित केलेत अंकुशराव, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा केशव, ही सगळी हाताळणीच चुकली आहे. निर्णयानंतरची, निर्णयापश्चातची जी काही हाताळणी व्हायला हवी होती, कदाचित हा निर्णय चुकीचा होता की बरोबर होता ह्याच्याबद्दल दुमत असू शकेल अनेकांचं, किंवा काही जसं अरविंद सावंत म्हणाले, स्वागत पण केलं, काळ्या पैशाच्या विरोधात निर्णय घेतला, त्याचं स्वागत केलं. आणि मग असं असताना हाताळण्यामध्ये अपयशाला हे मान्य तुम्ही कराल का केशव? मंदाराजी, मी बोलतो सविस्तर, मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो आणि कशा पद्धतीने वातावरण, एक छोटंसं उदाहरण देतो. म्हणजे भाई नव्हतेच या देशामध्ये, भाईनं तर सांगितलं, त्यामुळे भाई कदाचित त्यांनी कबूल पण केलं की ते पूर्णपणे अपडेटेड नसतील. पण एखाद्या माहितीचा किंवा एखाद्या चुकीच्या पद्धतीने कशाप्रकारे मोठं होत जातं ह्याचं उदाहरण इथलं इथे देतो. भाई असं म्हणाले की हे काय, त्यांचं वाक्य म्हणून मी लिहून ठेवलं ते वाक्य मुद्दामून. ते म्हणाले की 10-12 दिवस झाले सगळ्या देशात असं वातावरण होऊन गेलंय. मुळामध्ये 6वा दिवस आहे. हा टेक्निकल मुद्दा आहे, पण तरी सुद्धा कशा पद्धतीने एकदम चुकीचं मोठं होत जातं एवढ्यासाठी गेलं. आणि भाईचा दोष त्यात नाही, भाई नव्हतं तिथे, भाईंना मी तो काही दोष देत नाही, फक्त मी उदाहरणासाठी घेतलं उदाहरण. मंदार, एक गोष्ट लक्षात पाहिजे, देशातल्या सर्व पक्षांनी इकडे पहिल्या दिवशी या निर्णयाचं स्वागत केलं. मंदार, मी थोडंसं पाठिंबा घेऊन जातो. गेले अनेक वर्ष आपण काळे पैसा, निवडणुकीचे रिफॉर्म्स याच्यावरती आपण बोलत होतो. अनेक वेळा तुम्ही स्टोऱ्या केल्या असतील. आत्ता 6 महिन्यापूर्वी तामिळनाडूमध्ये निवडणुका झाल्या, त्यामध्ये शेकडो कोटी रुपये बेनामी सापडले. ह्याच्यासह स्टोऱ्या आपण सगळ्यांनी केल्या. आपण हे सातत्याने मांडत होतो की कशा पद्धतीने एक प्रचंड काळा पैसा या व्यवस्थेच्या बाहेर फिरतोय आणि तो व्यवस्था त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. एक दुसरा असं मगाशी उल्लेख झाला, 1978 1,000ची नोट रद्द केली, त्यावेळेचा व्हॉल्यूम पण काहीतरी 5-7% व्हॉल्यूम होता. आता 88-86% रक्कम ही 500,000च्या स्वरूपातलं आहे. अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम खूप मोठ्या प्रमाणात हे 500,000 स्वरूपामध्ये. दुसरं भाईने एक सांगितलं, भाई मध्ये फक्त एक संदर्भ एक राहून गेला. युपीए सरकारमध्ये सुद्धा अशा प्रकारचा एक प्रयत्न झाला होता 2013 मध्ये, आणि त्यावेळी नोटा अशा प्रकारे 2013 मध्ये झाला होता भाई. 2013 मी 13च सांगतो अगदी तुम्हाला. 2013 मध्ये झाला होता. त्यावेळी सुद्धा काही नोटा काढून टाकायचा, एका विशिष्ट सालानंतरच्या नोटा काढून टाकायचा. 2005 पूर्वीच्या नोटा नाही 500 रुपये बदलायचा निर्णय झाला होता. पण त्यावेळी झालं काय, तुम्ही जा काउंटरला नोटा द्या, दुसऱ्या नोटा घेऊन या, ही त्यावेळीची पद्धत होती. यातनं जो मूळ हेतू काय होता, हाच होता की ज्या पाकिस्तानकडनं किंवा अन्य देशात ज्या आपल्या देशातले विरोधक आहेत त्यांनी छापलेल्या नोटा असतील, काळा पैसा असेल, अन्य गोष्टी, याला विरोध करावा, हा संपावा, यासाठी ते युपीए सरकारने पाऊल उचललं होतं. पण त्यातनं हेतू साध्य झाला का, तो त्याच प्रमाणामध्ये पैसा मार्केटमध्ये राहिला, त्या हेतू साध्य झाला नाही. त्यामुळे शेवटी अशा प्रकारचा एक धाडसी निर्णय, कठोर निर्णय घेणं आवश्यक होतं, जो निर्णय नरेंद्र मोदीजींनी घेतला आणि ज्याचं स्वाभाविकपणे त्यावेळी सर्व राजकीय पक्षांनी स्वागत केलं. हे तर आत्तासुद्धा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांनी सांगितलं. प्रश्न असा आहे की समजा आपण कल्पना करून चालू, नरेंद्र मोदीजींनी सांगितलं असतं की बाबा नाही, आता मी 3 दिवसानंतर ह्या 500 नोटा 1000 नोटा काय रद्द करणार आहे, अशी घोषणा झाली असती. मंदारजी, इथे आपण हीच चर्चा करत बसलो असतो. हे चुकलं कसं? तुम्ही असं जाहीर करून करतात का? तुम्ही काळा पैसा आणण्यासाठी मदत करताय. तुम्ही लोकांना जाहीरपणे सांगितलं, जे काळे पैसेवाले आहेत त्यांना तुम्ही सांगितलं की आणा पैसे, करून घ्या 3 दिवसात वाईट. या चर्चा आपण इथेच केल्या असत्या. त्यामुळे मुळामध्ये अशा प्रकारचा निर्णय जर करायचा असतो, तो निर्णय अशाच पद्धतीने करावा लागतो की ज्यातनं
काळ्या पैशावाल्यांना तो वाईट करण्याची, तो पुन्हा व्यवस्थेमध्ये आणण्याची संधी मिळू नये, हा एक पहिला मिनिट, मुद्दा. एक मिनिट, आता माझं एक पूर्ण होऊ द्या. मिनिट, एक मंदारजी, मिनिट. माझं पूर्ण करतो, तुम्ही मला सगळे प्रश्न विचारा, मी तुमच्या काय अडचणीचा त्या मुद्दा नाही. त्यामुळे तो पहिला मुद्दा होता, तो निर्णय असाच पद्धतीने. दुसरा मुद्दा, त्यासाठी काय काय आता व्यवस्था नीट केला नाही असा तुमचा प्रश्न आहे. असं आहे की त्या नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की 1 दिवस बँकांना आम्ही बंद ठेवल्यात, तुमचा प्रत्येक पैसा जो कोणी सर्वसामान्यांचा पैसा आहे, आणि सर्वसामान्य नागरिकाला हे पटलंय, म्हणजे मुळामध्ये राजकीय पक्षांना राजकारण करायचं किंवा त्यांच्या मर्यादा राजकीय पक्षांच्या असतात, त्यांना त्या भूमिका घ्यावी लागते, तशी भूमिका ते मान्य आहे. पण मी स्वतः, जसं आता भाई पण गेले असतील कदाचित, मी सुद्धा अनेक बँकांच्या रांगांनी जाऊन आलो, लोकांशी बोलून आलोय. मी एक तुम्हाला माहिती सांगतो, एका इंग्रजी वृत्तवाहिनीने अशाच प्रकारचा कार्य मुद्दामून सांगतो की अशाच वृत्तवाहिनी कार्य केला, आणि त्यांनी म्हणले की चलो हम इस वक्त हम जाते हैं, काय त्या आपण डायरेक्ट फील्डवर जाऊन कॉमेंट घेऊ. आणि तिथली लोक सामान्य जे 3 तास रांगेत उभी होती ती म्हणत होती की होय आम्हाला 3 तास रांगेत उभेत, पण आम्हाला माहितीये ह्याचा लॉंग टर्म फायदा आम्हाला होणार आहे. आज हिंदू नावाच्या दैनिकात मोठी बातमी आली आहे की शॉर्ट टर्म पेन आहे हा, पण याचा फायदा लॉंग टर्म होणार आहे. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये काही सामान्य लोकांना कळतंय की थोडीशी आपली तारांबळ होतीये, अडचण होतीये, पण याचा लॉंग टर्म फायदा मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात काळा पैसा असेल, बाकीच्या गोष्टी असतील. अहो, ज्याच्याकडे काळा पैसा आहे तो आता आणूच शकत नाही, तो कसा रांगेत उभा राहील? तो कशा, म्हणजे त्याच्या अनेक ऑफ द रेकॉर्ड कथा आपणही सगळेजण ऐकत असू, त्यामुळे तो माणूस कसा रांगेत येईल? आणि सर्वसामान्य माणूस आज इनडायरेक्ट दुसरे अनेक फायदे आहेत. आज हा सगळा पैसा जो घराघरात होता, जो अगदी काही ना काही निमित्ताने प्रत्येकाच्या घरात 5-25 रुपये असतात मेडिकलच्या इमर्जन्सीच्या नाव याच्यानी, आज तो बँकेत होतोय. बरं, त्यावेळी सांगितलं लोकांना की यातला एकही पैसा, प्रत्येकाचा पैसा 2.5 लाखापर्यंत ज्याचे आहेत त्याला काहीच चिंता नाही. सर्वसामान्य माणसाला आज त्याचं कोणतीही अडचण नाही, टेन्शन त्यांनी घ्यायचंय. त्यांनी अडचण, त्यांच्यासमोर अडचणी ज्यांच्याकडे कोट्यावधीचा काळा पैसा आहे. त्यामुळे ठीक आहे, भाईंचं उद्या भाई ज्येष्ठ, त्या भाईंच्या भाई तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही बोला ना, तुमचा प्रश्न बोलायला अगदी दिलं तुम्हाला मी काय नाही, अरे एक नाही 1.5 मिनिटं घ्या. त्यांनी जे म्हणाले की याचं स्वागत तर केलं, आणि याच्या अगोदर झालेले निर्णय 78चा निर्णय असा अचानकच झाला, त्याचा आम्हाला काही चिंता नाही. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही याची जी व्यवस्था जी करायला हवी ती, जे तुम्ही पूर्वी सांगितलं 4 दिवसामध्ये हे सगळं मूळ पदावर येईल किंवा होईल. 4 दिवस मी किंवा 8 दिवस किंवा 12 दिवस मागितलेत. मी 15 दिवस मी 1 मिनिट म्हणून मी म्हटलं की नाही, ते पहिल्याच दिवशी ते 30 तारखेपर्यंत अगोदर सांगितलं, परंतु हे मूळ पदावर यायला की सर्वसामान्याला जो त्रास होतोय तो 4 दिवसामध्ये होईल असं जे सांगितलं होतं, त्यावेळेला 78 साली हे झालं नाही, किंवा ज्या वेळेला हा प्रयत्न झाला तो कुणीही असा विषय केलेला नाही की तुम्ही 4 दिवस अगोदर डिक्लेअर करा आणि पैसे जमा करा, असं कुणी सांगितलेलं नाही. मुळात असं आहे की ह्या निर्णयाचं स्वागत करत असताना सर्वसामान्याला त्रास होऊ नये ही जर भूमिका सरकारची असायला हवी, सगळ्यांची, तुमची, आमची असायला हवी, ते चित्र दिसत नाही. जे तुम्ही त्याच्याबरोबर आज गावखेड्यामध्ये जे काय घडतंय आहे, आज जे शेतकऱ्यांच्या बाबतीत काय घडतंय ते जरा बघा, ते त्रासामध्ये त्याचे जरा बाईट. एक मिनिट महेश, मुद्दा असा आहे, मी केशव तुमच्याकडे येतो, पण मुद्दा असा आहे की या सगळ्यामध्ये एक मिनिट मी येतो तुमच्याकडे केशव, पण महेश, या सगळ्या पार्श्वभूमीवरती राजकीय पक्षांची अस्वस्थता आताची जी आहे ती जनसामान्यांसाठीची जी चाललेली अस्वस्थता आहे, त्या अस्वस्थतेला कशा पद्धतीनं तुम्ही बघताय, कशा पद्धतीनं ती अस्वस्थता वाचताय असं आपण विचारायला हरकत नाही. नाही, राजकीय पक्षांमधली जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थता आता कुठे सुरू झालेली आहे, आणि ती पुढच्या महिन्याभरामध्ये खूप वेगाने वाढताना आपल्याला दिसेल. कारण आपण सगळ्यांनी पाहिलं की नरेंद्र मोदी सरकार सत्तारूढ झाल्यापासून तर सर्जिकल स्ट्राईकचा मुद्दा येईपर्यंत या सगळ्या काळामध्ये ज्या निवडणुका झाल्या आणि जे काही महत्त्वाचे निर्णय केंद्र सरकारच्या पातळीवर झाले, याला विरोध करण्यासाठी ज्या पद्धतीने एक आघाडी उभी राहायला पाहिजे होती विरोधकांची, तशी आघाडी उभी राहिलेली नव्हती. मला असं वाटतं की या आर्थिक निर्णयामुळे जनसामान्यांवर जो परिणाम झालेला दिसतोय, त्यामुळे का असेना सगळे जे विरोधी पक्ष नेते आहेत, विरोधी पक्ष आहेत, ते एकवटायला सुरुवात झालेली आहे. आता इथे आपण एक गोष्ट सगळेजण जाणतात की 17,50,000 नोटा ज्या प्रत्यक्ष चलनात होत्या ऑक्टोबर एंडपर्यंत, त्यापैकी 14,50,000 नोटा या 1,000 आणि 500च्या होत्या.
त्यामुळे चलनातला 84 ते 85% हिस्सा अशा पद्धतीने बाद झाल्यानंतर त्याचा सर्वसामान्य माणसाच्या जगण्यावर परिणाम होणार ही बाब अपरिहार्य आहे आणि ती अपरिहार्य बाब शासनाने किंवा पंतप्रधानांना सल्ले देणाऱ्या लोकांनी त्यावेळेस अँटिसिपेट केली असणार. परंतु आता ज्या पद्धतीने हा सगळा गोंधळ वाढत चाललेला आहे आणि या गोंधळामुळे एक प्रकारचं असुरक्षिततेचं वातावरण सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झालेलं आहे. आपली जी बँकिंग व्यवस्था आहे यातले जे तज्ज्ञ आहेत ते तज्ज्ञ आता या विषयावर उघडपणे बोलायला तयार नाही आहेत. आपल्याकडे 2.5 लाखाहून अधिक जे ATMs आहेत यापैकी बहुतांश जे ग्रामीण भागातले ATMs आहेत ते कार्यरत नसतात, ते बंद असतात कालबाह्य आणि सुद्धा आहेत. कालबाह्य सुद्धा झालेले आहेत. आणि आता त्याची काय परिस्थिती झालेली आहे याबद्दल सुद्धा बँका त्यांच्याकडची आकडेवारी जाहीर करायला तयार नाही आहेत. आणि आता शहरी भागामध्ये ज्या रांगा मोठ्या प्रमाणात बँकांच्या समोर लागलेल्या आहेत त्याच्यामुळे माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली आहे. मंदार, मला एक गोष्ट इथे आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की शहरी भागामधला जो असंतोष आहे हा माध्यमांमध्ये खूप वेगाने रिफ्लेक्ट होताना दिसतो, पण ग्रामीण भागामधला जो असंतोष आहे तो असंतोष जर या विरोधकांना टॅप करता आला तर निश्चितच त्यांना मोदी सरकार विरुद्ध आघाडी उभारता येईल. परंतु सध्याची जर आपण सगळी परिस्थिती बघितली तर नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा वारंवार सांगितलं की जे गरीब लोक निवांत झोपतायत परंतु ज्यांच्याकडे पैसा साठलेला आहे ते लोक झोपेच्या गोळा शोधतायत. तर हा सुद्धा भाग इथे महत्वाचा आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये या देशातील अफाट पैसे कमावणाऱ्या लोकांच्या विरोधातला जो त्याच्या मनातला जो राग होता तो राग सुद्धा आता या निमित्ताने गैरमार्गाने श्रीमंत झालेल्या लोकांचा तो सुद्धा राग या निमित्ताने दिसायला लागलेला आहे. त्यामुळे दिसतोय सर्व पातळीवर म्हणजे अर्थकारण आणि राजकारण सगळ्या पातळीवरच एक वेगळं वातावरण किंवा वेगळी समीकरणं आपल्याला आता ही समीकरणं कुठल्या दिशेने जातील, कुठल्या प्रकारे ही समीकरणं होतील, ही केवळ आर्थिक बाबीवरती तयार झालेली समीकरणं आहेत की राजकीय दृष्ट्या सुद्धा येणाऱ्या काळात समीकरणं बदलतील. एका छोट्याशा ब्रेकनं तरी आपण चर्चा सुरू ठेवूया. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय नोटाबंदीमुळे राजकीय समीकरणं बदलत आहेत का, आणि या पार्श्वभूमीवरती अरविंद सावंत आपल्यासोबत आहेत, शिवसेनेचे खासदार. अरविंद सावंत, पुन्हा या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला ज्यावेळेला ममता बॅनर्जींच्या सांगण्यावरनं आवाहनावरनं तुम्ही ज्यावेळेला जाणार आहात आता राष्ट्रपतींकडे, मूळ मुद्दा काय असणार आहे? केवळ जनतेची आता जी चाललेली एक प्रकारची परवड आहे ती असणार की काही त्याच्यामागे उपाय योजना सुद्धा तुम्ही एक पक्ष म्हणून घेऊन जाणार? नक्की नक्की नक्की. आम्ही निवड परवडणे सांगायला बघतोय. परवड सगळ्या जगाला इतका महत्वाचा मुद्दा त्या परवडीच्या संदर्भात आणखी मुद्दा आता चर्चेत येताना लक्षात आले. तुम्ही जिल्हा बँकेला बंदी करता, शेतकऱ्यांची सगळं अर्थकारण समाजकारण तिथून चालतं सगळं. म्हणजे लग्नाचं कर्ज सुद्धा नसतं तर आणखीन काही असतं. त्यांच्या शेळ्या भांड्या व्यक्ती आहेत त्यांचे पैसे भरत असते, गाय जनावर त्यांचे पैसे भरत त्यासाठी कर्ज घेणं असते, ते सगळं तिथं जातं. तुम्ही सिस्टीमवरचा अविश्वास दाखवताय ना, तुम्ही त्या सिस्टीम मध्ये दोष देण्यासाठी सिस्टीमवर अविश्वास दाखवून कारभार करताय, तो योग्य नाही. तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये काय केलं, खाजगी हॉस्पिटलचं काय केलं? काही नाही. आम्ही नाही तर राज्य सरकारने आपला निर्णय फक्त राज्य सरकार पुरता मर्याद. तरी काय म्हणतात एक भाव जर आधी ते पैसे भरून, हा त्यावरचा उपाय नाही ना. त्यांनी काय नाही स्वीकारायचे, त्यामुळे मनी लॉन्ड्रिंग घडवली खाजगी म्हणजे तुमच्या पूर्ण त्या हॉस्पिटलवर येऊ. मला कळत नाहीये की रुग्ण जेव्हा ऍडमिट होईल त्याचे पैसे भरले जातात ते कसे काय लॉन्ड्रिंग करणार? मला ते तर कळतं ना तिथे काय लॉन्ड्रिंग होणार. ते एक तर स्वतःच्या व्यापात असणार लोक आणि सगळा पैसा तुमच्याकडे चलतोच की. एखाद्या माणसाचे 20 लाख रुपये एक्सपेंडिचर आला असेल आणि त्यांनी कॅश भरली तर मग समजू शकतं ना. उलट तो तुमच्या स्कॅन मध्ये येतो, तो स्पष्ट उलट दिसतो की हा मला नवर काढून सापडला. ते जर करता तुम्ही प्रत्येक ठिकाणी अविश्वास दाखवून मीच फक्त योग्य बाकी सगळे अयोग्य, मी बाकी म्हणजे एकमेव व्यवस्थित बाकी सगळे चोर आहेत, तो बघणं ते आहे ना, ते चांगलं नाहीये. ते देशाच्या हिताचं नाही. सबका साथ सबका विकास, ते सबका साथ हवा ना. ते सबका साथ म्हणजे ही माणसं कोण? तर
बुडभर लोकांसाठी लक्षावधी करोडो लोकांना त्रास देणं हे बरोबर नाही वाटत मला. आणि म्हणून ही जी परवडे त्याला मार्ग काय, तर तुम्ही एक्सटेन्शन करा, टाइम पिरियड करा, ते 30 डिसेंबर पर्यंत करता. आज काय आता इथे 30 डिसेंबर पर्यंत करा, दाखवू ते. बँकेत देणारा पैसा भरणारा माणूस कुठे जाईल मला सांगा. ते तुमच्याकडे येते ना, पुन्हा राष्ट्रीय संपत्तीचा रिव्हेन्यू होते तुमचा, विसरताय तुम्ही. तुम्हाला हे पैसे अधिक वापरायला मिळतील, विकासासाठी वापरायला मिळतील. लॉंग टर्म जो काही इतिहास सांगितला जातोय ना, आता ही वेळ नाही जगभरच्या अर्थकारणाची बोलणी. खुली अर्थव्यवस्था त्यावरून आपण जे विचार करतो ती खुली अर्थव्यवस्था पुण्याकडे जास्त योग्य चालली माहिती का. ज्यांचं पॉप्युलेशन कमी तिथं यशस्वी ठरली. जिथं तुमच्या देशाचा प्रश्न मुळात जनसंख्या आहे, लोकसंख्या आहे. आणि त्या लोकसंख्येमधले जसं मगाशी अंकुशराव म्हणाले की 85% पैसे याच्यामध्ये होते, 10 आणि 15 डिनॉमिनेशन होते 1000 आणि 500 मध्ये, त्याची 85% गरीब आहे. त्या 85% लोकांना प्रभावित करताना आपण काय उपलब्धी देणार त्यांना. आणि किती काळ पुन्हा दिवस तुम्ही मला सहन करा, म्हणजे काय करायचं. वर्षातले 2 महिने गेले ना आमच्या. नाही हे बरोबर आहे. याचा दुर्गा करत आहोत की ती जी काय अर्थव्यवस्था तुम्ही जी स्वप्न दाखवत आहे आणि चांगली झाली तर तिथं पुन्हा स्वागत तुरंत. पण मूळ मुद्दा असा आहे की त्यासाठी जो त्रास तुम्ही सर्वसामान्य माणसाला देत आहे तो पहिला थांबवा. नाही पण हे थांबवणं खरं नाही. एकच मुद्दा भाई, मला एक मुद्दा उपस्थित करायचा आहे. केशव उपाध्ये, 50 दिवस ज्यावेळेला पंतप्रधानांनी मागून घेतले आणि पंतप्रधान म्हटलेत की मला देशासाठी तुम्ही तुमचे 50 दिवस द्या, हे म्हणण्यामागे पंतप्रधानांचा असा एक दृढ विश्वास आहे का, किंवा त्यांना असं वाटतंय का की 50 दिवसाशिवाय ही परिस्थिती सुधारणार नाही आणि त्यामुळे त्या 50 दिवसामध्ये या लोकांनी हे सगळं सहन करावं आणि ते गृहीत धरल्याशिवाय आता पर्याय नाही. मगाशी माझं बोलणं अर्धवट राहिलं कारण बाईंना मध्यंतरी बोलायचं होतं, ते पूर्ण करतो कारण नंतर तुम्हाला ब्रेक घ्यावा लागला. आणि त्याच्यातच हे सगळे उत्तर आहेत. मुळामध्ये असं आहे की जो आता तुम्ही मगाशी म्हणा की व्यवस्थाच्या फेल गेल्यात का, हा तुमचा पहिला प्रश्न होता. मुळामध्ये असं की त्यावेळी ते निर्णय घेतले गेले. तुमच्या माहितीसाठी पेट्रोल पंपावर आजही जुन्या नोटा चालतात. मगाशी उल्लेख आला पतसंस्था, चालतात म्हणजे काय चालतात, 500 रुपयाचं भरलं 560 झालं तर 1000ची नोट पर्यंत तुम्हाला थांबावं लागतं. म्हणजे नाही असं नॉर्मल कोर्स मध्ये सुद्धा ज्यावेळी तुम्ही 50 रुपये घेऊन जाता, ज्यावेळी पूर्वी जे लीगल पैसे होते त्यावेळी 50 रुपये पेट्रोल टाकायचं मला 500 रुपये लागायचं. त्यावेळी त्यावेळी तो सहजपणे इतक्या सहजपणे नव्हता देत. त्यावेळी पण 50 रुपये पेट्रोल आणि 500ची नोट दिलात तर तो म्हणे सुट्टा होतो ना, त्यावेळी तो म्हणायचा तुटवडा झालाय ना, चलन तुटवडा. बरोबर ना, एक्झॅक्टली मी सांगतो तेच सांगतो तुम्हाला की त्यावेळी पण म्हणजे अगदीच आता काय बाबा 50 नोट घे आणि लगेच 450 घेऊन जा, असे इतके सहज तो म्हणायचा छुट्टा दो ना भैया 50 पहिले किंवा 50 दे ना फक्त, असं म्हणायचा. नाही तो द्यायचा पण तो म्हणायचा, हे पण म्हणायचा. त्यामुळे एक त्यातला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की सरकारने काय काय केलं, सरकारने निर्णय घेतले. आता भाई म्हणाले शेतकऱ्यांसाठी फार हाल होतात. आता 50 किलो शेतकऱ्यांना सांगितलं एसटी मधून तुम्ही मोफत आणा. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सरकार हो केलं ना. भाज्या तुम्ही भाज्या आणू शकता 50 किलो एसटीने मोफत, हे शेतकऱ्यांनी दिली. विक्री होतीये. 2 गोष्टी आहेत. शेवटी आपल्याला आर्थिक साक्षर तुम्ही आता त्याही स्टोरी तुम्ही करायला लागला असाल. अनेक ठिकाणी छोटे भेळवाले ठेलेवाले हे सुद्धा आता पे टाइम पेमेंट करा, हे बोर्ड तिथे लागले. त्यामुळे आर्थिक साक्षरतेकडे आपण जायला लागलोय. आपण इथल्या लोकांवर इतकाही अविश्वास दाखवू नका, त्यांना काही कळतच नाही, त्यांना हे कसं चेक भरायचा, हा ट्रान्झॅक्शन कसं करायचं, इतकं लोकांना अविश्वास दाखवू नका. आपल्याकडची लोक त्यावेळी ताबडतोब त्याच्यावरती त्या पद्धतीने स्वीकारायला लागली आहेत. आणि म्हणून तुम्ही आत्ता सुद्धा बाहेर जरी गेलात, भाई आपण दोघं मिळून जाऊ, पाहिजे स्टोरी करायला सांगूया ना. तुम्हाला राहुल गांधींच्या सोबत जायचंय त्यामुळे तुम्ही येऊ शकणार नाहीत. पण तरी सुद्धा माझं म्हणणं आहे की लोक आता छोटे छोटे ठेलेवाले सुद्धा पे टाइम सारख्या गोष्टी करायला लागतात की ज्यातनं लोकांना सुरू झालं ना. त्याच्यामुळे आता त्यातला असं की सर्वसामान्य माणसाला जो 2-3 दिवस त्रास झाला होतोय तो सहन करण्याची तयारी त्याची आहे. कारण त्याला पुढच्या गोष्टी चांगल्या दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात काळा पैसा नष्ट होतोय हे त्याला कळतंय आणि त्यामुळे व्यापक हितासाठी तो हे सहन करायला तयार आहे. ठीक आहे, राजकीय मी पुन्हा सांगतो, राजकीय पक्षांना त्यांची भूमिका मांडणं आवश्यक आहे, त्यामुळे ते त्या पद्धतीने मांडतायत. पण मुळामध्ये याचा अर्थ असा होईल, एक शेवटचं उदाहरण देतो थांबतो. नुकतंच झालेलं जे 2014ला झालं, आता 2016ला अमेरिकेत झालं, हे म्हटलं गेलं. तवळकरांचा लेख आहे त्याबद्दलचा की अनेक लोकांना जनमानसाचा अंदाज आला नाही, त्यामुळे मोदी जिंकतात हे कारण ते पटायलाच तयार नव्हतं अनेकांना. तेच ट्रम्पच्या बाबतीत झालं.
तसंच अनेकांचं असेल की जनमानस आजही लोकांना कळत नसेल काही आणि अशा पद्धतीने नकारात्मकच चालवायचं काही जणांना इच्छा असेल तरी नकारात्मक जरूर चालत राहा, पण जमिनीवरती आज सामान्य लोक मोदींच्या बरोबर त्या निर्णयाच्या बाबतीत मंदार एवढे ठामपणे- जनमानसाचं म्हणणं नाही तर भाई, केशव आता जनमानसाबद्दल बोलतोय, Yes. परंतु त्यांच्या बरोबर सत्तेमध्ये सहभागी असलेल्या पक्षाला त्याच्याबद्दल हे बोलत आहे. समजत नाहीये. Yes. केशव त्याबद्दल काही मी बोलले त्याच्याबद्दल नाही. बोलतोच नाही. हवं तर परंतु- तुम्हाला विचारलंच नाही. परंतु काय बोलतो आता शिवसेनेचे प्रतिनिधी ज्या पद्धतीने या निर्णयाच्या विरोधात बोलतायत, सर्वसामान्य माणसांचा आवाज बनवून शिवसेना विरोधकाच्या भूमिकेत गेलेली आहे, असं असतानाही केशव उपाध्ये जर त्याबद्दल काय मी बोलणार बोलतो ना, मला आज सांग. नाही, बोला 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 केशव बोला. असं आहे की शिवसेनेने काय करावं हा शिवसेनेचा प्रश्न आहे, पहिला मुद्दा. त्यातनं असं आहे की शेवटी सरकारमध्ये ज्यावेळी एखादा तुम्ही सरकारमध्ये असता त्यावेळी तुमची सरकारमध्ये एक सामूहिक जबाबदारी असते. हे एवढंच माझं, हे एवढं माझं नाही, अशा प्रकारचं जर कुणाला याला परिपक्वपणा म्हणायचं असेल तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तर म्हणजे मी उद्धव काय ठाकरे म्हणू शकत परिपक्व नाही. नाही आहेत का? मला- असं नाही, नाही, का? शेवटी प्रत्येक नाही, राजकीय उद्धव पक्षाची ठाकरेंनी भूमिका- विरोध केलेला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाची भूमिका आहे, पण सरकार म्हणून एक भूमिका शेवटी सामूहिक जबाबदारी असते. ते स्वतः हे मात्र माझं, मोदी- हे माझं नाही, मोदी- अशा मोदी- प्रकारची मोदी- निर्णय मोदी- सरकारमध्ये सहभागी असताना असं करणं हे जर म्हणजे शेवटी जनता पाहती आहे सगळं. हेच मापदंड यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये यांनाही लागतं. ती चर्चा करू आपण- आपण. आपण- नाही, नाही, चर्चा करू आपण. महत्वाचं आहे, तुमचं नाही, नाही, महत्वाचं चर्चा आहे. करू आपण. नाही, नाही, याच्यामध्ये मंदार, 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 एक- एक- मंदार, याच्यामध्ये आज नाही, काय त्यांना अडचण मी अडवायचं नाही म्हणून मी अडवलं नाही, परंतु एक लक्षात घ्या की त्यांना जे आम्हाला एक मिनिट, मी आमचा येतो. अंदाज जो दुसरा आला नाही, तुमच्याकडे येतो. दुसरा किंवा असं आहे, सर्वसामान्यांचा एक मिनिट, अंदाज एक आला मिनिट. नाही वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी पतसंस्थांचा जो विषय आहे, माझा आता एक मिनिट एक मिनिट, माझा बरं. काय याचा सर्वसामान्यांचा अंदाज जनमानसाचा त्यावेळेला अंदाज जनमानसाचा नाही. अंदाज तो आज जे काय जे बोलतोय हे आम्ही जे राजकीय पक्ष बोलतोय त्यापेक्षा जनमानस काय बोलतोय त्याचं अगदी महत्व आम्ही 100% सांगतोय. आणि त्यामुळे की आज जर तुम्ही एखाद्या माणसाचे स्वतःचे पैसे बँकेत आहेत आणि त्याला 24,000च विड्रॉल मिळतंय, मी माझ्या युनियनचं सांगतो, आमचा महिन्याचा पगार 5-5.5 लाख रुपये असतो. आज आम्ही जेव्हा हे दिले पैसे दिले, कोणाचे पगार समजा 24,000 पेक्षा जास्त आहेत, त्यांनी पैसे त्यांच्या अकाउंटवर जातील, पण त्यांना लाईनीत जाऊन पैसे मिळणार नाहीयेत. त्यांना लाईनीत जाऊन हे सगळं करावं लागणार. आणि म्हणून सर्वसामान्याला जो होणारा त्रास आहे किंवा होत आहे तो जर समजा तुम्ही अँटिसिपेट एक करून मिनिटं, एक मिनिटं. त्याची जर व्यवस्था जर झाली असती तर मग हा विषय चर्चेला आला नसता ना. एक मिनिटं. आज जो चर्चा आपण करतोय तो तीच चर्चा करतोय की एक मिनिटं, भाई एक मिनिटं अंकुश काकडे, मूळ मुद्दा असा होता की आतापर्यंत आपण बऱ्याचदा त्याची तुलना करतो 78 आणि आता 2016, त्यावेळेची इकॉनॉमी आणि आताच्या इकॉनॉमी मधला फरक आहे. त्यावेळेला 1,000 रुपये किती लोकांकडे असायचे आणि आताच्या तुलनेमध्ये किती लोकांकडे 1,000 रुपये असायचे, हा एक मुद्दा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी लोक जी आहेत आता जे सोचत आहेत, ज्यांना याच्यामध्ये हाल अपेक्षांचा सामोरं जावं लागतंय, तुम्हाला असं वाटतं जसं हे म्हणतात की जनमानस हे अजूनही मोदींच्या बरोबर आहे आणि जनमानस जर मोदींच्या बरोबर असेल तर ते कशामुळे असं तुम्हाला वाटतं? मार्केटिंगमुळे. अंकुश काकडे. नाही, केशवजी आता जे म्हणाले त्यांना त्यांना भारतीय जनता पक्ष म्हणून प्रवक्ता म्हणून किंवा सरकारची बाजू त्या ठिकाणी मांडायला हवी. ते सांगतायत जनता, सर्वसामान्य जनता या निर्णयामुळे खुश आहे, त्यांना कुठलाही या ठिकाणी त्रास होत नाही. अहो, सर्वसामान्य जनतेचं सोडा, भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते, अनेक नगरसेवक खासगीमध्ये सांगतायत की हा घेतलेला निर्णय अतिशय घेतलेला. मी फक्त एवढं दुरुस्त करतो, त्यांना त्रास जरी होत असला तरी हा तात्कालिक त्रास आहे याची जाणीव सामान्य जनतेला आहे. मी त्रास होत नाही असं विधान माझ्या तोंडी कृपया टाकू नका. हाही त्रास किंवा तात्कालिक त्रास आहे याची जाणीव. आणि ज्यांना त्रास होतोय तो कशामुळे होतोय? त्यांच्याकडे जे पैसे बुडणार आहेत म्हणून होतोय? बुडणार नाहीच आहेत पैसे. एक मिनिट मंदारजी, या ठिकाणी पुण्यामध्ये अनेक आमचे भारतीय जनता पक्षाचे मित्र आहेत, नगरसेवक आहेत, ते देखील खासगीमध्ये सांगतात की हा निर्णय मोदींनी घेतला, पण येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका असतील, नगरपालिकांच्या निवडणुका असतील, याचा फटका त्यांना निश्चित बसणार आहे. कारण ज्या अतिशय उत्साहाने भारतातील जनतेने मोदी सरकार सत्तेवरती आणलं, अच्छे दिन आएंगे अशा प्रकारचं बोलैया त्यांनी दाखवला, आणि त्यानंतर गेल्या 2.5 वर्षामध्ये जी परिस्थिती झाली ती पाहिली, आणि त्याचा काळस आज या ठिकाणी काळ्या पैशाच्या संदर्भामध्ये त्यांनी निर्णय घेतला. निर्णय जरी चांगला असला, योग्य असला, सगळ्यांनी स्वागत केलं असलं तरी या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांना काय यातना भोगाव्या लागत आहेत
हे याची कल्पना केशव उपाध्यायांना नाही. काकडे साहेब, त्यांना एक मिनिट, मला पक्षाचे बोलायचं आहे प्रवक्ते मला. म्हणून सरकारची आणि मला- मला पक्षाची मध्ये बाजू बोला. बोला, मांडणे बोला, गरजेचं काकडे साहेब, आहे. एक परंतु मिनिट. येणाऱ्या काकडे साहेब, एक मिनिट, या त्यांचं पूर्ण होऊ निवडणुकीमध्ये दे. माझं होऊ द्या ना, हा, बोला. माझं होऊ द्या ना, मग तुम्ही बोला ना. मग येस येस बोला. माझं होऊ द्या ना, बरं बोला बोला माझं होऊ द्या तुम्ही आणि मग बोला. माझं होऊ द्या ना. बोला बोला. आणि त्याच्यामुळे ते जे म्हणतात की आजही भारतातील जनता मोदींच्या पाठीमागे आहे, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भारतातील जनता मोदींच्या पाठीमागे आहे का आणखी कुणाच्या पाठीमागे आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. अहो, ज्या वेळेला तुमचा सत्तेमध्ये सहभागी असलेला मित्र पक्ष हा आणि एक लक्षात घ्या, या सगळ्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका तरी नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, मंत्र्यांनी या ठिकाणी सर्वसामान्य माणसांच्या ज्या अडचणी होत आहेत त्या बाबतीमध्ये साधी सहानुभूती देखील दाखवली नाही. त्यांच्या बाबतीमध्ये कुठे निवेदन दिले किंवा बँकेमध्ये जाऊन पाहिले, बँकांना काही सूचना केल्यात की यांना या सुविधा तुम्ही द्या, उन्हामध्ये नागरिक उभे राहतात त्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा, काही सार्वजनिक संस्थांनी त्या ठिकाणी व्यवस्था केली. परंतु सरकार म्हणून किंवा सत्ताधारी पक्ष मला बोलायचं. म्हणून भारतीय एक- एक- जनता एक- पक्षाने एक- या एक- ठिकाणी आपली भूमिका अजिबात पूर्ण केली नाही, पार पाडली नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि नागरिक हे ओळखून आहेत. एक 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 मिनिट, मिनिट मला बोलायचं आहे. एकच मला मिनिट बोलायचं तुम्ही आहे. बोला एकच मिनिट अरविंद सावंत नाही, मला तर काकड्यांचा मुद्दा पूर्ण करू एकच द्या मला. मिनिट असं काय? एकच मिनिट अरविंद सावंत, मूळ मुद्दा असा आहे की त्याचा या सगळ्या निर्णयाचा होणारा परिणाम, ज्यांनी काळा पैसा साठवलेला आहे त्यांच्यावरती होणारा दुष्परिणाम आणि हे सगळं अपेक्षित होतं. म्हणजे अलीकडच्या याच्या आधी जे निर्णय झाले होते त्या निर्णयामध्ये बरेचसे काळा पैसा ज्यांनी साठवला होता ते सही सलामत सुटले होते. आता सही सलामत सुटण्याची परिस्थिती सुद्धा नाहीये, अशी परिस्थिती दिसते आता तरी सकृतदर्शनी. अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं का की हा निर्णय जरी बंदी करण्याचा बरोबर असला तरी ही हाताबाहेर गेलेली परिस्थिती आहे आताच्या काळातली, ती 50 दिवसाच्या आतमध्ये सांभाळता येऊ शकते असं तुम्हाला काही आशावाद आहे का त्याच्यामध्ये? नाही, म्हणून मी मगाशी म्हणालो, पहिली गोष्ट अशी आहे की आता केशव उपाध्याय असं म्हणाले हा सरकारचा निर्णय हा सामूहिक निर्णय असतो, या शब्दाचं मी स्वागत करतो. हा आणि त्यांना म्हणून सामूहिक निर्णय कोणते घेतले माननीय पंतप्रधानांनी जाहीर करावेत. म्हणजे कळेल की एनडीए मधल्या घटकांनी निर्णयामध्ये किती त्याच्यामध्ये त्यांना माहिती होती. म्हणजे निर्णय घ्यायचे आणि त्याच्यामध्ये फरफटत जायचं. एनडीए घटक ही पद्धत त्याला सामूहिक लोकांना याला विश्वासात घेतलं जात नाही. याचा अर्थ याला कॅबिनेटच्या सामूहिक बैठकीला नसतात का शिवसेनेचे त्यांच्या मंत्री? पक्षातल्या लोक शिवसेनेचे मंत्री कॅबिनेट बैठकीला नसतात का? बैठकीत सामूहिक निर्णय असा नसतो. कॅबिनेटचे निर्णय शिवसेना मंत्री नसतात का? मला सांगा. पूर्ण ऐकून घ्या. अरविंद सावंत, तुम्ही असं कसं म्हणू तुमच्या शकता? पक्षातल्या मंत्र्यांना सुद्धा विश्वासात घेतलं अहो, जात अरविंद नाही. सावंत बाकीचं कॅबिनेट राहिलं बाजूला. बैठकीला शिवसेनेचे मंत्री तुमच्या पक्षातील नसतात मंत्र्यांना- असं तुमचं अहो, म्हणणं आहे तुमच्या का? कॅबिनेट मंत्र्यांना हा विचारा. अर्थ झाला. म्हणजे आपण किमान कॅबिनेट- लॉजिक अहो, ते करताना अर्थ काही तुम्हाला- लॉजिक म्हणजे मी तुम्हाला टीका करा, तुमचा तो अधिकार आहे. मला पण बोलू काही द्या. लॉजिकली मला नाही. सांगा, एक मिनिट ऐकूया. पूर्ण करा. अरविंद सावंत, पूर्ण करा तुमचं म्हणणं. उत्तर द्यावं. सामूहिक निर्णयाची जबाबदारी घेताना मग तुमच्या मंत्र्यांना विचारा. आज एका जबाबदार खासदाराने विधान केले की रेस्टिंगच्या लाईन मधली माणसं सुद्धा मरतात. कशाचं होतं काय? तुम्ही लोकमान्य जाणता का काय तो? माणसं मेली त्या लाईन मध्ये उभी मला राहून. बोलायचं. 1-2 घटना नाही झाल्यात. आणि दुसरी गोष्ट, हे जर इतकं चांगलं असतं तर माननीय पंतप्रधानांना इतकं कळकळीचं आणि भावनिक आवाहन करण्याची गरज नव्हती. निर्णय रास्त आहे, त्याची अंमलबजावणी सुद्धा रास्त असं सांगायचं असतं तर 50 दिवसाचं आव्हान करताना मला मारून टाकतील. मला माहिती आहे, मी कशावर सांगावं लागतं. हे सांगण्याचा अर्थ असा आहे की हे भावनिक का करता तुम्ही? मग हा जर प्रशासकीय कडवट निर्णय आहे ना, मग भावनिक का आव्हान बोलू करता? का सावंत साहेब मी? आणि म्हणून मी माझं पूर्ण उद्या म्हणून मी तुम्हाला सांगतोय की जो जनसामान्यांना त्रास होतोय म्हणून तुम्हाला भावनिक आवाहन करावं लागलं. आणि ते म्हणून तो जे जिल्हा बँकेवरची बंदी पहिली उठवा. त्या गोरगरीब शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेऊ दे, त्याचं काय घ्यायचंय तो. आणि यासाठीच उद्याच्या मोर्चामध्ये आम्ही त्यांच्या सोबत जाणार आहोत. ठीक आहे. राष्ट्रपतींना मला भेटायला. बोलू द्या. ठीक आहे. केशव याच्यावरती काय अगदी काय मी म्हणणं आहे तुमचं? सावंत आणि काकडे दोघांच्या प्रश्नांची उत्तर अगदी देतो. मुळामध्ये असं आहे की भावनिक आवाहन केलं, खरं त्याचा अर्थ असा आहे की देशातल्या जनतेला जो त्रास होतोय त्याची जाणीव पूर्णपणे पंतप्रधानांना आहे आणि त्यासाठी त्यांनी आवाहन केलं होतं. हे साधं गणित आहे. आपण टीका जरूर करा, तो अधिकार आहे राजकीय पक्ष म्हणून, पण त्याला काहीतरी लॉजिक असलं पाहिजे. सामूहिक निर्णय असा असतो ज्यावेळी तुम्ही कॅबिनेटमध्ये तुमचे मंत्री बसतात, हे तर आपण पाहतो. म्हणजे बसत नाही सामूहिक मंत्र्यांना काय मग मंत्री कॅबिनेटमध्ये करतात काय, असाही पुढचा प्रश्न आहे. पण ठीक आहे, असं चर्चेत मला जायचं नाही. टीका करताना काही लॉजिकली टीका केली पाहिजे, पण ठीक आहे, तो प्रश्नच नाही. आज दुसरा आमचे मित्र अंकुश काकडे असं म्हणाले मगाशी, म्हणून त्यांनी मी अडवायचा प्रयत्न करत होतो की असं म्हणाले काय म्हणे त्यांना काही भारतीय जनता पार्टीचे 2-4 कोण मित्र त्यांचे भेटले आणि म्हणाले काय निर्णयाचं.
अंकुश काकडे आपण टेलिव्हिजनवरती बोलताना म्हणजे खरं तुम्ही अक्षा ज्येष्ठ आहात, मी सांगणे योग्य नाही, मी सुद्धा इथं असं म्हणालो, मला राष्ट्रवादीचे नेते भेटले होते, ते म्हणजे माझ्याकडे एवढा पैसा बुडला, राष्ट्रवादी आणि असं- भाजप भेटत असं- असतात एकमेकांना, हे नाही, नाही, हे सगळ्यांना असं- माहिती आहे अशा आपल्या प्रकारचं ऐक्यू सांगोपांगी चर्चा आपण टेलिव्हिजनवरती करताना तुम्हाला- नसती करायची, मी अशी तुम्हाला चर्चा त्याची करायची नावं नसते. सुद्धा सांगू शकतो. नाही, नाही, नका- अहो, मला असं काही नाही, लपवायचं नाही, नाहीये. शेवटी असं आहे काकडे साहेब, अहो, चर्चा असं- करताना आज काही वस्तुस्थिती संकेत, सांगण्यामध्ये गैर काय आहे? काही गोष्टी, अहो असं नसतं अहो, ना. वस्तुस्थिती मी सांग- सांगण्यामध्ये गैर काय आहे? ठीक आहे, तर तुमची संस्कृती माझं असं तुमच्या नाही आहे, मनामध्ये शेवटी सुद्धा असं- वेगळंच आहे. काकडे साहेब, काही सभ्यता, काही संकेत, काही संस्कृती ही जाहीरपणे बोलताना पाळायची असते. थोडस ऐकून घ्या ना त्यामध्ये. राष्ट्र मी सांगू शकतो ना, पण मला नाही म्हणायचं ते. मला राष्ट्राचे हे अमुक नेते असे म्हणाले, हे मी अहो, सांगू का? नाही सांगणार मी. त्याचं कारण असं आहे की काही अरविंदजी, गोष्टी बाई अहो, सांगा समजून त्यांना. नाही नाही, अहो, तेच सांगतो तुम्हाला मी. त्यामुळे मुळामध्ये असं आहे की याच क्षणाला मगाशी काय पतसंस्थेचा विषय तुमचा आला, पतसंस्था कशा पद्धतीने बदनाम झाल्यात, काय खाल्लंय, जिल्हा बँका कुणी कशा बुडून खाल्ल्या, हे सगळं ते इतिहास आपल्याला सगळं माहिती आहे. त्यातनंही मार्ग कसे काढता येतील, राज्य सरकार त्यात काय काय करता येईल, हे अनेक प्रक्रिया त्या काढता येतील. नाही नाही, भरकड्याचा प्रश्नच नाही. आज असं आहे की आज असं आहे की आज जी काही गोष्ट चाललेली आहे, नाही तुम्ही असं तुम्ही काय करताय? नाही, मला बोलूच देत नाही. नाही, नाही, बोलू देत. मगाशी बोलायला आलं, तुम्ही बरं, मध्ये आला. footage बघा. नाही, नाही, footage सगळ्यात जास्त एक तुम्ही- मिनिट, भाई, आणि भाई, प्रवास भाई, एक एक मिनिट, मिनिट, तुम्ही भाई, एकाच भाई, ठिकाणी भाई, करायला लागले. भाई, 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 कारण- भाई, एक मिनिट. भाई, भाई, भाई जगताप, भाई जिल्हा बँकेत बोलू दे ना, माझा संबंध आहे ना परस्पर, जिल्हा बँकेची संबंध आहे ना. बोललं नाही मला सांगितलं. बोला एक मिनिट, केशव बोला, केशव बोला. बोलूच देत नाही. ती उत्तरमध्ये अंकुश काकडे एक मिनिट, बँकेत आरोप केले गेलेत. अंकुश त्यांना काकडे एक फोन करून मिनिट, घेतलं. हे विसरता केशव बोला, केशव बोला. जिल्हा बँका काढायचा का अंकुश काकडे, त्याच्यावर एक तासाची वेगळी चर्चा नाही, होऊ आपण- शकेल. नाही, नाही, आणि तुम्ही जिल्हा त्यांना बँका आरोप कशा आणल्याबरोबर लुटून झालं खाल्ल्या? नको. आता आरोप खाल्ल्या आणल्याबरोबर का नाही? झालं नको. सांगा तुम्ही अंकुश जिल्हा काकडे. बँकांना कशा लुटून खाल्ल्या? नावं काय एवढं सगळ्या सांगा. जिल्हा बँकांची बँकांची. पतसंस्थामध्ये नीट कारभार होत नाही, नाही, नाही. नाही, हे तुम्हीच आरोप सांगताय. नको जायला. हे तुम्हीच सांगताय. तुम्ही आता इथे कबूल तुम्ही केलं की मानसिकता आहे का? पतसंस्थांची एक विश्वासार्हता मिनिट, नाही. केशव. असं अंकुश काकडे हे मी तुम्ही मान्य सांगताय. केलंय. मानसिकता आहे का? संस्थेमध्ये हे मी मान्य जी केलंय. गैरसोय नाही, नाही, होते, गैरसोय एक एक जी मिनिट. गैरसोय होते ग्रामीण भागात खाली तुमची काय जी मंदार गैरसोय त्या होते, त्याच्यामध्ये ठिकाणी तुम्ही काय करण्याच्या मानसिकतेत आहात का? त्यांनी एवढं ऑलरेडी सांगा, हो किंवा नाही? बँकांना आदेश दिलेत की तुम्ही मोबाईल व्हॅन गावागावात पाठवा. काही बँकांनी ऑलरेडी सुरू केलेत. मगाशी असं म्हणाले, एक अंकुश काकडे शेवटचा आरोप केला की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कुठे दिलास द्यायला जात नाहीत. अंकुश काकडे सगळ्यात गेले 3 दिवस जर बँकांमध्ये असतील तर ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, जे सगळे त्या सामान्यांना फॉर्म भरून देण्यापासून अनेक प्रकारची मदत करतायत. इतर पक्ष राजकारण करत असताना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मात्र बँकात आहेत. आता या क्षणाला मी तुम्हाला दाखवू शकतो, या बँकेत चला तिथे आमचे कार्यकर्ते काम करतायत. वा, वा, वा. जमिनीवरती इतरांनी आमचे केलेली कार्यकर्ते सेवा, काम ते करतायत. राजकारण. तुम्ही आणि राजकारण तुम्ही करत केलेली बसा, ती टीका सेवा. करत बसा, अहो, ते कसं तुमचा तुम्ही प्रकार आहे. सांगताय? एक म्हणून एक असतं. मिनिट, वेळ संपले. लॉजिकची भाषा करताय आणि म्हणताय. एक मिनिट, अरे अंकुशराव एक मिनिट, वेळ काय संपलेली आहे. ते? महेश अगदी जाता ठीक आहे. जाता थोडक्यात 1 मिनिटामध्ये एकूण जो आपण तिसरा प्रश्न उपस्थित केला होता, या सगळ्या नोटाबंदीच्या मुळे राजकीय पक्षांचं आर्थिक कंबरड मोडलंय, अशी काही परिस्थिती आहे का? कारण खास करून पहिल्यांदा ज्या वेळेला उत्तर प्रदेशमध्ये त्याची ओरड झाली, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओरड झाली, किंवा एकूण याच्यामध्ये जनतेच्या नावाने किंवा जनतेला त्रास होतो या नावाने उगीच वेगळीच ओरड केली जाते का? काय म्हणणं आहे? मला जाता जाता एवढं सांगू इच्छितो की मुद्रा हा शब्द आहे, चलनासाठी वापरला जातो, नोटांसाठी वापरला जातो. संस्कृत मधला हा मुद्रा शब्द, मुद्रा हा चेहऱ्यासाठी सुद्धा वापरला जातो. तर हे जे मुद्रेचं जे मुद्रा बनावट आहे, म्हणून मुद्रा ज्या पद्धतीने आता चलनातून बाद झालेली आहे, यामुळे आपल्या देशातील अनेक बड्या बड्या राजकीय दिग्गजांच्या मुद्रा सुद्धा उतरलेल्या आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या अर्थकारणाचं वेगळं राजकारण मी सुरुवातीलाच म्हणालो की नजीकच्या महिन्यामध्ये वेगळ्या पद्धतीने आपल्याला समोर येताना दिसणार आहे. त्यामुळे हा प्रश्न जो आहे हा सर्वसामान्य माणसाच्या जगण्याशी संबंधित आहे, म्हणून त्याच्यावर जास्त भर देण्याऐवजी त्याचं जर राजकारण होणार असेल तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. एकच आपण जे काय आम्हाला याचे डोस पाचताय, आता हा सर्वसामान्यांचा प्रश्न आम्ही उचलला, मग ते राजकारण आम्ही त्यांच्या बाबतीमध्ये बोललो, त्या लाईन मध्ये तिथे हे केलं, अहो, तर ते तुम्हाला आम्ही काय राजकारण. डोस पाजणार? आता अहो, कमालच झालं तुम्ही आता. जनतेला म्हणजे डोस- आता- नाही, म्हणजे तुम्हीच- आता मला अरे, कमालच ऐका, वाटतं बघा, तुमच्या सगळेच लोकांची. राजकीय पक्ष म्हणजे तुम्ही जनतेला दाखवताना- बघा, तुम्ही आता दाखवताना- बरोबर तुम्ही दाखवताना आता काय ज्या दाखवणार? पद्धतीने आता तुम्ही ज्या दाखवताना पद्धतीने काय दाखवणार? एकीकडे तर हे शिवसेना अमुक आहे. सत्तेत आहे, नाही एकीकडे शिवसेना सत्तेत आहे, परंतु सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सुद्धा बोलणार. इकडे विरोधी पक्ष आहेत, म्हणजे अंकुश काकडेंचे नेते आहेत, ते पंतप्रधानांचं जाहीर
अभिनंदन करणार. म्हणजे आता नाही, तुम्ही अभिनंदन सगळे निर्णय तुम्हाला आणि तुमचं जर निर्णय तुमचं या गोष्टी दाखवल्या तर तुम्हाला डोस वाटणार. नाही. अरे म्हणजे सर्वसामान्य लोकांना तुम्ही डोस देऊन मारलेले आहेत. आताची जी सगळं जे अर्थकारण आहे या ज्या पद्धतीने खाली डुबलेलं आहे त्याची जबाबदारी स्वीकारली असती तर 2014च्या निवडणुकीत पाणी आली नसती ना. तुमच्यासारख्या जे असे काही आहेत ना की त्यांना ते भक्त जे आहेत ना त्या भक्त जणांनी जे काय आज ते हे सगळं चालवलेलं आहे ना मीडियामध्ये, हे तुम्हाला हाच प्रश्न मी 2019ला सुद्धा विचारेन आणि तुम्ही सुद्धा माझा कान पकडू शकता. नाही, नाही, त्याचं आम्ही- कारण सांगतो, आम्ही ऐकून त्याचं घ्या. कान पकडणार. नाही, नाही, सांगतो तुम्ही- त्याचं नाही, कारण असं आहे, आज आमची शेतकऱ्याला साधी जबाबदारी आहे. कान उघडणी करण्याची. तुम्हाला दिसत नाही, नाही, आम्ही सगळं आमच्या चॅनलवर तेच मॅक्झिमम गोष्टी दाखवतो. नाही, नाही, तेच आम्ही मॅक्झिमम दाखवतो. आम्ही तेच दाखवतो. हे तुम्ही आम्हाला ते शिकवू नका. आम्ही तेच दाखवतो. निवडणुकीचा घेतलाय त्यामुळे आम्ही तुम्हाला शिकवण्याचं कारण तुम्ही सर्वांना शिकायचा असा जो काही ग्रह आहे तुमचा तुमच्याकडे ठेवा. तुम्हाला कोण शिकवणार आहे? तुम्हाला कोण शिकवणार? तुम्ही त्या सगळ्या पलीकडे आहात तुम्ही. नाही आणि सत्तेचे गुणगान गाणारेच लोक बघितले. आम्ही कशाला सत्तेचं गुणगान करू? आम्ही कशाला आतापर्यंत सगळे आता सुद्धा लाईनीने जे काही चाललंय ना पूजन हे भजन तुमच्या सारख्यांचं ते तेच भजन आहे. मोदींचा निर्णय काय लेवलला लागलेला आहे? ठीक आहे विरोधी नाही एक मिनिट विरोधी पक्ष आहेत, विरोधी पक्ष आहेत, विरोधी पक्षांनी अशी परिस्थिती तुम्हाला जे सोयीचं आलं तुम्ही नाही, बोला. लगेच तुम्ही आज माध्यमांवर बोला, तेव्हा गरीब ठरवत होतो आम्हाला सवय यायची, आम्हाला माध्यमांची सवय आहे. कारण भाजप त्यावेळेला आमच्यावरती आरोप करत होते ज्यावेळेला सत्तेत नव्हते त्यावेळेला. आता तुम्ही विरोधी पक्षाला बिंदास करा तुम्ही. हा प्रवास चालत राहील, आम्हाला सवय आहे. आलं का लक्षात? पण लोकांना हे सगळं माहिती आहे कोण कोणाच्या बाजूने आहे, कोण कोणाच्या बाजूने आहे ते सगळ्यांना माहिती आहे. आणि आपण थांबू ना अजून 2019 नाही 2019 हे जे काय 50 दिवस 50 दिवस थांबू, आपण परत भेटू इकडे आणि त्या 50 दिवसानंतर कळेल आपल्याला जनता कोणाच्या बाजूने आहे. तोपर्यंत थांबूया आपण. तोपर्यंत राजकारण थोडंसं बाजूला ठेवूया, आपण परिस्थिती डोळसपणे बघूया, वस्तुनिष्ठ पद्धतीने बघूया. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद, नमस्कार.